नमस्कार मंडळी. स्टँडवर गेल्या गेल्या आज कोंबडीचा आणि मांजराची लपाछुपी खेळत असतानाचा व्हिडिओ काढला. त्यानंतर सोनीकडे बघितलं, सोनीनं मांजराकडे बघितलं. नंतर दुसरा एक कोंबडा आला. कोंबडा होता का कोंबडी माहित नाही. त्यानंतर लगेच आंब्याच्या झाडाकडे नजर गेली. वरती बघितलं तर आतून इतके आंबे लागले होते की जणू काही चटणी मीठ घेऊन तिथंच बसावं का काय. आवडी गाव एवढं सुंदर असून पण त्याचा फ्लेक्स नारळाच्या जावळांखाली लपून गेला होता. ते बघून मलाच लय वाईट वाटलं. देशात जेवढी फुलांच्या जमाती नाहीत तेवढ्या आमच्या गावात जमाती आहेत. सदाफुली, जास्वंद, वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंद आहेत. येड लागल एखाद्याला. वरती बघितलं तर मोगरा आंब्याच्या झाडाला आला होता. नंतर विचार केला नाही आंब्याच्या झाडावरती मोगऱ्याचा वेल गेलाय, जाऊ द्या. तर सोनीच्या मैत्रिणीच्या पप्पाच्या गाडीवरती आंबवड्यापर्यंत गेलो. का गेलो ते तिथं गेल्यावरती सांगते. त्यानंतर भुंग्यागत गाडी चालवता पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं म्हणून आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो. त्यानंतर एवढं भारी फुलं दिसलीत ना, काय तुम्हाला सांगू, कलरची फुलं. येड लागायची बारी झाली तिथं बघून. त्यानंतर हळूच विटबत्तीत बघितलं तर दूर निघत होता. कशाचा निघत होता ते कळलंच नाही, कारण बघितलंच नाही कधी मी. जाऊ द्या. नंतर तुम्हाला दाखवणार होते बँडवाल्यांनी बांधलेला झुलता पूल. बँडवाले म्हणजे कोण? इंग्रज हो. तुम्हाला तर ना, जाऊ द्या. त्या पुलावर पाय टाकला की जणू काही व्हायब्रेट झाल्यासारखा तो झुलता पूल हालत होता. म्हणलं इंग्रजांसारखाच मरगळा दिसतोय. पण नंतर कळालं की त्याचं हेच वैशिष्ट्य आहे. ह्याचा उपयोग इंग्रजांनी मरेपर्यंत केला. पण आपली माणसं नुसती धाडा उड्या मारतात, त्याला नुसत्या शिव्या देत असतात. म्हणूनच एवढा कुजला असेल. कुजला नाही हो, गंजला असेल. लोखंडाचं आहे ना, जाऊ द्या.